मागील प्रकरणामध्ये आपण फंक्शन्स ऑफ बँकिंग याविषयी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये बँकेचे प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहेत. आज आपण पैसे पाठवण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड्स ऑफ कॅश रेमिटन्स यामध्ये मागणी धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट, चेक्स म्हणजे बँकर चेक्स, चेक ट्रंकेशन सिस्टीम CTS प्रणाली, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर याविषयी चर्चा करणार आहोत. आज आपण प्रकरण क्रमांक 4 पैसे पाठवण्याच्या पद्धती याविषयी अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण मागणी धनाकर्ष, बँकर चेक, चेक ट्रंकेशन पद्धती, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, त्यामध्ये RTGS, NEFT, IMPS या सर्व पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. सध्याच्या आधुनिक काळामध्ये बँकिंग व्यवसाय हा अत्यंत गरजेचा झालेला असून यामध्ये आपण बँकेची जी कार्य आहेत, प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य, बँक सध्याच्या आधुनिक काळामध्ये दुय्यम कार्यांना जास्तीत जास्त महत्त्व देताना दिसून येते. या दुय्यम कार्यामध्ये पैसे पाठवण्याची पद्धती ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. आधुनिक काळामध्ये पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये आपण मागणी धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट, बँकर चेक्स म्हणजे साधा चेक आणि बँकर चेक्स, त्याच पद्धतीनं चेक ट्रंकेशन सिस्टीम म्हणजे CTS, मेल ट्रान्सफर, तार हस्तांतरण त्याला आपण टेलिग्राफिक ट्रान्सफर असे म्हणतो, आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या पद्धती ज्या आहेत पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यामध्ये डिमांड ड्राफ्ट, बँकर चेक्स, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर या पारंपरिक पद्धती आहेत आणि इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर ही आधुनिक पद्धती आहे. या सर्व पद्धतींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीची पद्धती म्हणजे मागणी धनाकर्ष. मागणी धनाकर्ष याला आपण डिमांड ड्राफ्ट असेही म्हणतो. बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर मागणी करताच आदेश देय असलेला पैसे देण्याचा आदेश म्हणजे मागणी धनाकर्ष होय. रिझर्व्ह बँक ॲक्ट 1934 नुसार मागणी धनाकर्ष देण्याचे जे आहेत ते बँकांना मान्य केलेले आहेत. यामध्ये पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये आपण मागणी धनाकर्ष ही पद्धती बघणार आहोत. मागणी धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्राफ्ट होय. रिझर्व्ह बँक ॲक्ट 1934 नुसार मागणी धनाकर्ष देण्याचे बँकांना मान्य केलेले आहेत. डिमांड ड्राफ्ट म्हणजे बँकेच्या एका शाखेने त्याच बँकेच्या दुसऱ्या शाखेवर काढलेला आणि मागणी करताच देय असलेला पैसे देण्याचा आदेश होय. मागणी धनाकर्ष हा बँकेवरती काढला जातो. बँकेचा ग्राहक त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवायचे असल्यास तो बँकेकडून डिमांड ड्राफ्ट घेतो. डिमांड ड्राफ्ट घेण्यासाठी त्याला एक विशिष्ट प्रकारचा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यामध्ये कोणत्या शाखेवरती त्याला पैसे पाठवायचे आहेत, पैसे कोणत्या व्यक्तीला द्यावायचे आहेत याविषयी सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागते. डिमांड ड्राफ्टमध्ये डिमांड ड्राफ्ट देणारा ग्राहक हा डिमांड ड्राफ्ट रेखांकितही करू शकतो. डिमांड ड्राफ्टचा फॉर्म भरल्यानंतर
डिमांड ड्राफ्ट हा समोरच्या बँकेवर काढला जातो. त्यानंतर हा डिमांड ड्राफ्ट बँकेने तयार केल्यानंतर तो ग्राहक हा डिमांड ड्राफ्ट टपालाच्या साहाय्याने समोरच्या शाखेला पाठवू शकतो किंवा स्वतःही तो घेऊन जाऊ शकतो. डिमांड ड्राफ्टला विशिष्ट अशी मुदत नसते. तरीही बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार चलनक्षम दस्तऐवज जे आहेत त्याची मुदत 3 महिन्यांपर्यंत वैध धरली जाते. अशा प्रकारे डिमांड ड्राफ्ट हा 3 महिन्यापर्यंत चालू शकतो. जरीही डिमांड ड्राफ्टची मुदत संपली तरी तो डिमांड ड्राफ्ट ज्या ग्राहकाला दिलेला आहे तो ग्राहक तो डिमांड ड्राफ्ट रिन्यू करून घेऊ शकतो. म्हणजे बँकेला विनंती करून बँकेकडे अर्ज करून त्याची मुदत वाढवून घेऊ शकतो. अशा प्रकारे डिमांड ड्राफ्टनंही पैसे पाठवण्याचे काम बँक करत असते. डिमांड ड्राफ्टचे काही फायदे आहेत. डिमांड ड्राफ्ट बनवताना त्यावरती जी अमाऊंट टाकली जाते, व्यक्तीचे नाव टाकले जाते, त्यावरती सिक्युरिटी म्हणून बँकेनं टेप लावलेला असतो. परिणामी त्यावरती कोणताही बदल करता येत नाहीत. डिमांड ड्राफ्टमुळे पैसे प्रत्यक्षात न नेता त्यामुळे ग्राहकाला सुरक्षितता प्राप्त होते. त्यानंतर धनादेश. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाचा दुसरा प्रकार म्हणजे धनादेश. यामध्ये साधा धनादेश आणि बँकेचा चेक, बँकर चेक्स असे 2 प्रकार पडतात. बँकर चेकलाच आपण पे ऑर्डर असे म्हणू शकतो किंवा पैसे देण्याबाबत काढलेला आदेश असेही म्हणू शकतो. बँकर चेक्स हा बँकेचा दुसऱ्या बँकेवर काढलेला आदेश असतो. साधा धनादेश वटवण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतात. परंतु बँकर चेक्स हा दुसऱ्या शाखेवर काढल्यानंतर तो लवकरात लवकर त्याचे पैसे ग्राहकाला मिळू शकतात. म्हणून साधा धनादेश आणि बँकर चेक्स यामध्ये बदल आहेत. बँकर चेक हा एका बँकेने दुसऱ्या बँकेवर काढलेला असतो आणि साधा धनादेश हा ग्राहकाला मिळालेला धनादेश जो आहे तो धनादेश दुसऱ्या बँकेला पाठवला जातो. मग अशा प्रकारे बँकर चेक्स हा पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये जलद गतीने काम करतो. म्हणजे ग्राहकास लवकरात लवकर पैसे मिळण्यास त्यातून मदत होत असते. बँकर चेक हा हस्तलिखित किंवा टाईप केलेला असू शकतो. बँकर चेक हस्तलिखित करताना किंवा टाईप करताना त्यामध्ये कार्बन पेपरचा वापर करून त्याची वैधता वाढवली जाते. म्हणजे बँकर चेक हा दिल्यानंतर त्याची सुरक्षितता ही बघितली जाते. बँकर चेकची वैधता ही 3 महिन्यापर्यंत असू शकते. जर बँकर चेक गहाळ झाला तर ग्राहकाला लवकरात लवकर बँकेला कळवावे लागते. नंतर बँकेला कळवल्यानंतर तो बँकर चेक कॅन्सल केला जातो. त्यानंतर जर ग्राहकाला दुसरा चेक पाहिजे असेल तर त्याची डुप्लिकेट प्रतही ग्राहकाला त्या ठिकाणी मिळू शकते. अशा प्रकारे बँकर चेक पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये महत्त्वाचे कार्य करतो. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये पुढील अतिशय महत्त्वाचा प्रकार म्हणजे CTS. CTS म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टीम. चेक ट्रंकेशन सिस्टीममध्ये एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे मूर्त स्वरूपातील धनादेश न पाठवता त्याची स्कॅन केलेली इलेक्ट्रॉनिक प्रतिमा बँकेच्या एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे पाठवली जाते आणि त्याद्वारे पैशाची पाठवणी केली जाते. CTS प्रणालीमध्ये धनादेश हा स्कॅन करून तो दुसऱ्या शाखेला पाठवला जातो. दुसऱ्या शाखेला पाठवल्यानंतर
दुसरी शाखा या CTS प्रणालीमध्ये निरसन ग्रहाकडे हा धनादेश पाठवला जातो. निरसन ग्रह म्हणजे क्लिअरिंग हाऊसेस. क्लिअरिंग हाऊसेसकडे हा धनादेश पाठविल्यानंतर हा धनादेश क्लिअरिंग हाऊसेस हा ड्रॉवर बँकेकडे पाठवतो. ड्रॉवर बँकी आणि ड्रॉवी बँकी या दोन पार्टीज धनादेश जो आहेत त्याची पडताळणी करतात, शहानिशा करतात. प्रथमतः हा धनादेश ड्रॉवर बँकेकडे गेल्यानंतर त्याला प्रेझेंटेशन ऑफ चेक असं म्हटलं जातं. हा चेक त्याची तपासणी झाल्यानंतर, त्याची शहानिशा झाल्यानंतर ड्रॉवी बँकेकडे जातो आणि ड्रॉवी बँक नंतर ड्रॉवर बँकेशी संपर्क साधून पैशाची पाठवणी करत असते. CTS प्रणालीमध्ये पैसे पाठविताना हा जो धनादेश आहे हा धनादेश गहाळ होण्याची शक्यता कमी असते, कारण यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रतिमेनं हा धनादेश पाठवला जातो. या पद्धतीमध्ये दिला जाणारा धनादेश बँकांकडे 10 वर्षापर्यंत ठेवला जातो. म्हणजे एखाद्या ग्राहकाला तो जर धनादेश पुन्हा पाहावायचा असेल तर तो बँकेकडे रीतसर अर्ज करून त्याची फी भरून तो पुन्हा पाहू शकतो. म्हणजे CTS प्रणालीमध्ये धनादेश जो आहे तो त्याची जपवणूक करून ठेवली जाते आणि त्याची सुरक्षितताही ग्राहकाला लाभते. आता CTS प्रणालीमध्ये या प्रकारचा जो धनादेश आहे तो धनादेश त्याला सुरक्षितता प्राप्त झाल्यामुळे पैसे पाठवण्यामध्येही सुरक्षितता प्राप्त होते. त्यामुळे CTS प्रणालीचे अनेक फायदे आपल्याला होत असतात. त्यामध्ये वेळेची बचत. प्रत्यक्षात धनादेश पाठवण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात, परंतु CTS प्रणालीमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रतिमा पाठविल्याने लवकरात लवकर जलद गतीने पैसे पाठवणी केली जाते. म्हणून CTS प्रणालीमुळे वेळेची बचत होते. त्याच पद्धतीने मनुष्यबळाचीही बचत होते. प्रत्यक्षात चेक पाठविताना पोस्टाने किंवा टपालाने पाठविताना मनुष्यबळाची गरज लागते, परंतु धनादेश हा स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक प्रतिमेने पाठवला तर त्यासाठी जास्त मनुष्यबळाची गरज लागत नाही. म्हणजे वेळेची बचत आणि मनुष्यबळाची बचतही यामध्ये होत असते. त्यानंतर धनादेश गहाळ होण्याची शक्यताही अतिशय कमी असते, कारण मुळातच धनादेश हा इलेक्ट्रॉनिक प्रतिमेनं पाठवला जात असल्याने तो गहाळ होत नाहीत. ज्या बँकेत तो धनादेश दिलेला असतो त्याच बँकेत तो ठेवलेला असतो, त्यामुळे तो गहाळ होण्याची शक्यता अतिशय कमी असते. परिणामी असा धनादेश हा बँकेकडे राहत असल्याने आणि त्याची इलेक्ट्रॉनिक प्रतिमा पाठवली जात असल्याने त्यामध्ये गैरव्यवहारांनाही पायबंद बसतो. धनादेश जो आहे बँकेकडेच राहत असल्याने त्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ शकत नाहीत, त्यासाठी सुरक्षितता लाभते. जर गैरव्यवहार झालाच तर त्या गैरव्यवहाराचा शोधही त्वरित लागतो, कारण धनादेश ज्या बँकेमध्ये दिलेला असतो त्याच बँकेत तो सुरक्षित राहत असल्याने त्याच ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून त्यामध्ये गैरव्यवहार होऊ शकतो. म्हणजे गैरव्यवहारही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्याचा शोध जो आहे लागू शकतो. म्हणून CTSचा हाही एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर CTS प्रणालीद्वारे पैसे पाठविल्याने एकंदरीत जी बँकिंग पद्धती आहे त्यामध्ये एकाच पद्धतीने पैसे पाठवण्याची म्हणजे समान सेवेची एक समान पद्धती उपलब्ध होत असते आणि या प्रणालीमुळे एक धनादेश किंवा पैसे पाठवण्यामध्ये एक भक्कम सुरक्षा कवच जे आहे ते तयार होत असतं. यामध्ये खर्च आणि मनुष्यबळाची बचत होत असते.
प्रत्यक्षात धनादेश पाठविताना केला जाणारा खर्च, त्यासाठी लागणारा मनुष्यबळ, या सर्व गोष्टी CTS प्रणालीमुळे त्यांना बंधने येतात. CTS प्रणालीमुळे प्रत्यक्षात धनादेश न पाठवता तो मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक प्रतिमेच्या स्वरूपात पाठवल्या जात असल्याने त्यासाठी खर्चही अतिशय कमी येतो. म्हणजे पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये CTSचा हा महत्त्वाचा फायदा आहे. त्याच पद्धतीने CTS प्रणालीमुळे व्यावसायिक पुनर्प्रक्रियेला चालना मिळते. म्हणजे रिइंजिनिअरिंग, म्हणजे पाश्चात्य देशामध्ये ज्या पद्धतीनं बँकिंगचा व्यवसाय चालतो त्याच पद्धतीने CTS प्रणालीने व्यवहार केल्यामुळे आपल्याला पाश्चात्य पद्धतीने बँकिंग व्यवहार केल्याची जाणीव होत असते. म्हणजे पाश्चात्य पद्धतीने ज्या पद्धतीने बँकिंग व्यवहार चालतात त्याच पद्धतीने भारतातही व्यवहार चालतात, हे CTS प्रणालीमुळे सिद्ध होते. त्याच पद्धतीने कायदेशीर वैधतेत वाढ. आता CTS प्रणालीमुळे कायदेशीर पद्धतीत वाढ होते. याचे कारण असे, कोणताही चलनक्षम दस्तऐवज हा प्रत्यक्षात पाठवावा लागतो. परंतु चलनक्षम दस्तऐवज कायद्यामध्ये कलम 61 अनुसार यामध्ये चलनक्षम दस्तऐवजाची इलेक्ट्रॉनिक प्रत पाठविणे हे सुद्धा ग्राह्य धरण्यात आलेलं आहे. म्हणजे कायद्यामध्ये बदल करून यामध्ये हे CTS प्रणालीमध्ये हे दस्तऐवज जे आहेत इलेक्ट्रॉनिक प्रतिमेत पाठविलेले हे सुद्धा ग्राह्य धरले जातात. म्हणजे कायदेशीर वैधतेतही त्यामुळे वाढ झालेले आहेत. आणि यामुळे जे गैरप्रकार होत असतात, व्यवहारांमधील गैरप्रकार होत असतात, ते रोखणे शक्य झालेले आहेत. अशा प्रकारे CTS प्रणाली ही आपल्याला आधुनिक बँकिंग व्यवसायामध्ये गरजेची ठरते. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये पुढील एक प्रकार म्हणजे मेल ट्रान्सफर. यामध्ये मेल ट्रान्सफर म्हणजेच डाक हस्तांतरण होय. यामध्ये पोस्टाद्वारे किंवा टपालाद्वारे पैसे पाठवण्याचं दस्तऐवज ते स्वतः न पाठवता त्याविषयी सूचना जी आहे ती समोरच्या बँकेला पाठवली जाते. म्हणजेच मेल ट्रान्सफरमध्ये जे दस्तऐवज आहेत, ज्या दस्तऐवजाचे पैसे पाठवायचे आहेत, त्या दस्तऐवजाचे प्रत्यक्षात तो दस्तऐवज न पाठवता त्या दस्तऐवजाची सूचना समोरच्या बँकेला पोस्टाद्वारे पाठविली जाते. म्हणजेच या ठिकाणी ही सूचना फक्त एकाच ग्राहकाची न पाठवता त्यामध्ये अनेक ग्राहकांची एकत्रितरित्या सूचना दुसऱ्या बँकेला पाठवली जाऊ शकते. त्यानुसार पैसे हस्तांतरण होऊ शकतात. म्हणजे पैसे पाठवण्याची ही पारंपरिक पद्धती आहेत. मेल ट्रान्सफर किंवा डाक हस्तांतरण ही पोस्टाद्वारे दिली जाणारी सेवा आहे. बँक या सेवेचा वापर करून पैसे पाठवण्याचे कार्य करत असतात. अशा प्रकारे डाक हस्तांतरण किंवा मेल हस्तांतरण हे सूचनेद्वारे कार्य करत असते. यामुळे प्रत्यक्षात चलनक्षम दस्तऐवज न पाठवल्यामुळे तो गहाळ होण्याचा, त्यामध्ये गैरव्यवहार होण्याचा धोका जो आहे तो अतिशय कमी असतो. कारण तो दस्तऐवज प्रत्यक्षात बँकेकडेच असतो. फक्त त्या दस्तऐवजाची सूचना जी आहे ती समोरच्या बँकेला पाठवली जाते. ही सूचना पाठवत असताना त्यामध्ये विशिष्ट भाषेचा वापर केला जातो किंवा कोडिंग लँग्वेजचा वापर केला जातो. म्हणजे त्यामध्ये गैरप्रकार रोखणेही शक्य होते. अशा प्रकारे मेल ट्रान्सफर किंवा डाक हस्तांतरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पैसे पाठविण्याची पुढची पद्धती म्हणजे तार हस्तांतरण किंवा टेलिग्राफिक ट्रान्सफर. तार हस्तांतरण म्हणजे एका विशिष्ट स्वरूपात पोस्टाने दिलेली ही सुविधा असून एका विशिष्ट स्वरूपात विशिष्ट भाषेमध्ये पैसे पाठविण्याची सूचना
अतिशय कमी शब्दामध्ये दुसऱ्या बँकेला पाठवली जाते. म्हणजे अतिशय पारंपरिक पद्धती जी आहेत ती आहेत तार हस्तांतरण. टेलिग्राफिक ट्रान्सफर ही पैसे पाठविण्याची पूर्वीच्या काळी सैनिक जे लोक आहेत ते लोक पैसे पाठवण्यासाठी या पद्धतीचा वापर करत असे, किंवा काही महत्त्वाचा संदेश असेल तर तो संदेश लवकरात लवकर जाण्यासाठी ह्या टेलिग्राफिक ट्रान्सफरचा वापर करत असे. बँकांनीही ही सुविधा वापरण्यास त्यावेळेस सुरुवात केली होती. टेलिग्राफिक ट्रान्सफरमध्ये ज्या दस्तऐवजाद्वारे पैसे पाठवायचे आहेत तो दस्तऐवज त्या बँकेकडे दिला जातो. बँक तारेद्वारे ठराविक कोडिंग लँग्वेजमध्ये टेलिग्राफिक ट्रान्सफरमध्ये पैसे पाठवणे करत असतात. म्हणजे अतिशय छोट्या शब्दामध्ये आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या कोडिंग लँग्वेजमध्ये हा संदेश पाठवला जातो आणि त्याद्वारे पैसे पाठवणे केले जाते. ही सुद्धा अतिशय पैसे पाठवण्याची जलद पद्धती होती. अशा प्रकारे पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये ह्या ज्या सर्व पद्धती आहेत या पारंपरिक पद्धती आहेत. म्हणजे त्यामध्ये डिमांड ड्राफ्ट असेल, बँकर चेक्स असेल, त्यानंतर मेल ट्रान्सफर असेल, तार हस्तांतरण असेल, ह्या पैसे पाठविण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत. म्हणजे या पद्धती सध्याच्या आधुनिक काळामध्ये अतिशय कमी प्रमाणात वापरल्या जातात. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये डिमांड ड्राफ्ट, बँकर चेक, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर इत्यादी पैसे पाठवण्याच्या या पारंपरिक पद्धती आहेत. बँक व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सध्या जास्तीत जास्त होऊ लागला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून पैशाची सर्वात जलद गतीने पाठवणे करण्याची पद्धती म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय. पैसे पाठविण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा विकास हा प्रथमतः अमेरिकेमध्ये झाला. या पद्धतीमध्ये बँकांमधील इलेक्ट्रॉनिक यंत्रे परस्परांना जोडली गेली आणि या यंत्रांच्या साहाय्याने पैशाची पाठवणी अतिशय जलद गतीने करण्यात आली. त्यासाठी पासवर्डचा वापर केला गेला. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहेत त्या माध्यमांमार्फत निधी हस्तांतरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथमतः MICRचा वापर करण्यात आला. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन हे तंत्रज्ञान त्यामध्ये वापरण्यात आलं. सन 1954 अमेरिकन बँकर्सने धनादेशाच्या हाताळणीसाठी हे तंत्र वापरलेलं होतं आणि सन 1968 अमेरिकेमध्ये स्वयंचलित निरसनगृह म्हणजे ऑटोमॅटिक क्लिअरिंग हाऊसेस ही संकल्पना जी आहेत ती पुढे आली आणि सन 1972 पहिले ऑटोमॅटिक क्लिअरिंग हाऊसेस अमेरिकेमध्ये सुरू झाले. त्यासाठी स्विफ्ट या संघटनेनं म्हणजेच सोसायटी फॉर द वर्ल्ड वाईड इंटर बँक टेलिकम्युनिकेशन या प्रणालीनं त्यासाठी महत्त्वाची मदत केली. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर करत असताना या पद्धतीमध्ये स्विफ्टची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. यामध्ये नेटवर्क पद्धतीमध्ये फायनान्शियल स्वरूपाचे जे मॅसेजेस आहेत ते मॅसेजेस पाठविण्याची प्रणाली जी आहे ती म्हणजे स्विफ्ट. यामध्ये व्हिसा कार्डचा वापर करण्यात आला. अमेरिकेमध्ये अशा प्रकारे जे आहेत इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे काय तर तारांचे असे जाळे की ज्याद्वारे स्वयंचलित निरसनगृहामार्फत इतर कम्युनिकेशनच्या माध्यमांमार्फत व्यवस्थेमार्फत इच्छित स्थळी रकमांची पाठवणी करणे होय. या संदर्भात इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या संदर्भात दोन प्रकार निर्माण होतात. म्हणजे जमा होणारे निधी हस्तांतरण आणि नावे होणारे निधी हस्तांतरण. म्हणजे डेबिट फंड ट्रान्सफर आणि क्रेडिट फंड ट्रान्सफर. यामध्ये RTGS पद्धती आणि चेक ट्रंकेशन पद्धती
या दोन पद्धतींचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतामध्ये RTGS, NEFT, IMPS याही पद्धतींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरमध्ये RTGS ही एक महत्त्वाची पद्धती आहे. RTGS या पद्धतीचा वापर भारतामध्ये 26 मार्च 2004 पासून सुरू झाला आहे. या पद्धतीमध्ये मध्यवर्ती बँकेमध्ये निधी देण्यासंबंधी संदेशाचे सातत्याने निपटारा केला जातो. RTGS म्हणजेच रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम. RTGS पूर्वी वापरताना दिवसभरामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन असेल तेवढ्या ट्रान्झॅक्शनचं रक्कम पाठवणी जी आहे ते एका वेळेस केली जायची. म्हणजे त्यासाठी विशिष्ट असा गट केला जायचा, नंतरच त्या पैसे पाठवण्याची व्यवस्था केली जायची. म्हणजे RTGS पद्धतीला सुरुवातीच्या काळात वेळ लागत असे, परंतु सध्याच्या आधुनिक काळामध्ये RTGS पद्धतीमध्ये बँकांचं देणं घेणं जे आहे ते वैयक्तिक पातळीवर केलं जाऊ लागल्यानं अतिशय जलद गतीनं जे आहे ते पैसे पाठवले जातात. म्हणजेच प्रत्येक क्षणाला रिअल टाईम आणि ते देखील वैयक्तिक पातळीवर ग्रॉस सेटलमेंट यामध्ये केलं जातं. म्हणजे अतिशय जलद गतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवणे केले जाते. RTGS पद्धतीचा एक भाग म्हणजे प्रत्येक बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये खाते उघडावे लागते. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये खाते उघडल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक जी आहेत ती ह्या RTGS यंत्रणेमार्फत देण्या घेण्याचे व्यवहार जे आहेत ते पूर्ण करत असते. या खात्यामध्ये सतत दिवसभर व्यवहार चालू असतात. सुरुवातीच्या काळात RTGS ही पद्धती फक्त बँकांच्या कामकाजाच्या वेळेमध्येच वापरली जायची. म्हणजे बँकांचं कामकाज 10 ते 6 या वेळेपर्यंत असेल तर त्या वेळेतच ही पद्धती वापरली जायची. पण सध्याच्या काळामध्ये RTGSच्या संदर्भात एक नवीन तरतूद करण्यात आली आणि ही सेवा आपल्याला 24 तास उपलब्ध झालेल्या आहेत. मग त्यामध्ये बँकिंगच्या टायमिंगचा त्यामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही. मग RTGS संदर्भात RTGS मध्ये 2 प्रकारचे निधी हस्तांतरण केले जाते. मग त्यामध्ये आउटगोईंग फंड ट्रान्सफर आणि इंटरबँक फंड ट्रान्सफर. मग त्यामध्ये कस्टमर फंड ट्रान्सफर असेल आणि इंटरबँक फंड ट्रान्सफर असेल. मग कस्टमर जे असेल ते म्हणजे आउटगोईंग फंड ट्रान्सफर. मग यामध्ये आउटगोईंग फंड ट्रान्सफरमध्ये ज्या ग्राहकाला आपल्या खात्यातून बहिर्गत निधी हस्तांतरणाची सोय पाहिजे असेल तर त्याने बँकेकडे विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक आहे. आणि साधारणपणे बँका DD, मेल ट्रान्सफर, टेलिग्राफिक ट्रान्सफर आणि RTGS ट्रान्सफर यासाठी एकच फॉर्म वापरत असते. मात्र त्यामध्ये असणारे हे पर्याय जे आहेत त्यामध्ये RTGSचा पर्याय निवडावा लागतो. म्हणजे बँकेकडे RTGSची सुविधा मागताना एकाच पद्धतीचा फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो. मग या RTGS मार्फत निधी हस्तांतरण करत असताना यामध्ये काही पक्ष किंवा पार्टीचा समावेश असतो. मग त्यामध्ये पहिली पार्टीज म्हणजे पैसे पाठविणारा ग्राहक, त्याच्या वतीनं पैसे पाठवणारी बँक म्हणजे मूळ बँक ज्या ठिकाणून RTGS केलं जाणार आहे ती बँक आणि ज्या ग्राहकाच्या खात्यातून पैसे जाणार आहेत तो ग्राहक. त्यानंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठवले जाणार आहेत ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या बँकेत त्या व्यक्तीचे खाते आहे ती व्यक्ती आणि ती बँक म्हणजे हे 2 पक्ष आणि पाठवणाऱ्याचे 2 पक्ष असे 4 पक्ष आणि यांच्यामध्ये मध्यस्थी करणारी जी व्यक्ती आहेत म्हणजे निरसन गृह म्हणजे क्लिअरिंग हाऊसेस असे 5 पक्षांचा समावेश ह्या RTGS पद्धतीमध्ये होत असतो. RTGS सेवा मागणी अर्जामध्ये ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचं संपूर्ण नाव,
त्या व्यक्तीचा खाते नंबर, ज्या बँकेच्या शाखेमध्ये पैसे पाठवायचे आहेत त्या शाखेचं नाव, हे संपूर्ण माहिती त्यांना त्या अर्जामध्ये लिहावी लागते. आणि त्यानंतर ज्या बँकेत पैसे स्थानांतरित करावायचे आहेत त्या बँकेत RTGS सुविधा आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी लागते. त्या बँकेमध्ये RTGSची सुविधा असेल तरच त्या ठिकाणी पैसे पाठविणे सोयीस्कर ठरते. त्यानंतर RTGSची दुसरा प्रकार म्हणजे अंतर्गत निधी हस्तांतर, म्हणजे इनकमिंग फंड ट्रान्सफर किंवा इंटर फंड ट्रान्सफर म्हणतात. ज्या बँकेत निधी हस्तांतरित होणार आहे त्या बँकेला निधी हस्तांतरण पद्धतीप्रमाणेच तेथे फक्त व्यक्ती किंवा ग्राहकाऐवजी बँकांमध्ये निधी हस्तांतरण होत असतं. म्हणजे इंटर बँक फंड ट्रान्सफरमध्ये प्रत्यक्षात कस्टमर किंवा ग्राहक जे आहेत यांचा समावेश होत नसून त्यांच्या वतीनं असणाऱ्या ज्या बँका आहेत म्हणजे बँकांमध्ये होणारं हस्तांतरण म्हणजे इंटर बँक हस्तांतरण. RTGS साठी आकारली जाणारी फी किंवा मोबदला हा अतिशय माफक स्वरूपाचा असतो. RTGS मध्ये बँका फंड ट्रान्सफर करत असताना दर हजारी 1 ते 2 रुपयापर्यंत मोबदला घेऊ शकतात. मग या RTGS पद्धतीचे काही फायदे आहेत. या RTGS पद्धतीमुळे निधी हस्तांतरणामध्ये खूप कमी खर्च येतो. त्याच पद्धतीनं निधी हस्तांतरण जे आहेत ते अतिशय जलद गतीनं आणि कमीत कमी वेळेमध्ये स्थानांतर होते. पैशाचा भ्रमणवेग आणि गतिशीलता सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आणि पैसे पाठवण्यामध्ये असणारी जी जोखीम जी आहे ती जोखीम त्यामध्ये कमी होत असते. व्यक्तीची रोखताही त्यामध्ये वाढते आणि त्याचा व्यवसायामध्ये त्याला निश्चितच फायदा होतो. म्हणजे अशा प्रकारे RTGSमुळे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटमुळे ग्राहकाचे अनेक फायदे झालेले दिसून येतात. त्यानंतर पुढची पैसे पाठवण्याची महत्त्वाची पद्धती म्हणजे NEFT, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण होय. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणामध्ये MICRचा वापर जास्तीत जास्त केलेला दिसून येतो. MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. म्हणजे या पद्धतीमध्ये धनादेशामध्ये वापरली जाणारी जी MICR पद्धती आहे त्या पद्धतीचा वापर यामध्ये केला जातो. मग या निधी हस्तांतरणामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर ही इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणातील महत्त्वाची अट असते. म्हणजे यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर केला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेने ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीम या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाची पद्धती सुरू केली आहे. मूलभूत सेवा सुविधांच्या अभावामुळे निधी हस्तांतरण पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरणाच्या तत्वानुसार भारतामध्ये चालत नाही. सध्या ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने निधी हस्तांतरण करावयाचे आहेत त्या ठिकाणी ECSचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे एखाद्या कंपन्यामध्ये असंख्य भागधारक असेल, असंख्य नोकरदार वर्ग असेल, असंख्य कामगार असेल, या कामगारांचा पगार करायचा असेल, भागधारकांना लाभांश द्यावायचा असेल तर त्या ठिकाणी या पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे ECS पद्धतीचा वापर केल्यामुळे लाभार्थींना त्यांचे पैसे लवकरात लवकर जलद गतीने मिळत असतात. ECS मध्ये सहभागी होणाऱ्या संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक, ECS सेवा घेणारी व्यक्ती, सेवा देणारी व्यक्ती आणि लाभार्थी तसेच त्या लाभार्थीची बँक या सर्व व्यक्तींचा समावेश त्यामध्ये होत असतो. ECS मार्फत 2 प्रकारचे व्यवहार केले जातात. मग खात्यात जमा होणारे निधी निरसन म्हणजेच क्रेडिट क्लिअरिंग त्याला आपण म्हणतो आणि खात्यातून खर्ची पडणारे निधींचे निरसन म्हणजे त्याला आपण डेबिट क्लिअरिंग असं म्हणतो.
म्हणजे या दोन प्रकारचे व्यवहार जे आहेत ते ECSच्या मार्फत होत असतात. मग खात्यात जमा होणारे निधी निरसन म्हणजे ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला असंख्य लोकांना पैसे द्यावायचे असतात, उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांचा पगार करणं किंवा भागधारकांना लाभांश देणं इत्यादी गोष्टी पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रत्येकाला जर पैसे द्यावायचे असेल तर त्यामध्ये खूप मोठा वेळ लागेल, परंतु क्रेडिट क्लिअरिंगमुळे त्यांना एका वेळेस या सर्व लोकांना जे आहे अतिशय जलद गतीने जे आहेत पैसे देता येतात. म्हणजे त्यामध्ये क्रेडिट क्लिअरिंगमध्ये संपूर्ण कर्मचाऱ्यांचा डेटा एकत्रित करून तो बँकेला पाठवला जातो आणि त्याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना अतिशय जलद गतीने त्यांचा लाभांश आणि पगार हा त्यांच्या खात्यावरती जमा होत असतो. म्हणजे क्रेडिट क्लिअरिंगमुळे अतिशय जलद गतीने त्या कर्मचाऱ्यांना जे आहेत पैसे ट्रान्सफर होत असतात. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे खात्यातून वर्ग होणाऱ्या निधीचे हस्तांतरण, त्याला डेबिट क्लिअरिंग असं म्हणतो. सध्या आपण डेबिट क्लिअरिंगचा जास्तीत जास्त वापर केलेला दिसून येतो. म्हणजे संबंधित ग्राहकाला जर त्याचे इलेक्ट्रिसिटी बिल द्यायचे असेल, त्याचा नगरपालिकेचा कर द्यायचा असेल, महानगरपालिकेचा कर द्यायचा असेल, तर तो या माध्यमातून ECSच्या माध्यमातून किंवा त्याला लोनचे इन्स्टॉलमेंट पेड करायचे असेल तर या माध्यमातून तो अतिशय जलद गतीने या डेबिट क्लिअरिंग सिस्टीममुळे ECSमुळे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीममुळे तो अतिशय जलद गतीने जो आहे वेळेमध्ये या गोष्टी ज्या आहेत यांची पूर्तता करू शकतो. म्हणजे टेलिफोन बिल असेल, LICचे हप्ते असेल तर हे तो सहजपणे जो आहे तो वेळेमध्ये भरू शकतो. यामध्ये संस्था अनेक ग्राहकांकडून काही रकमा गोळा करत असतात. म्हणजे जी व्यक्ती बिल भरणारे असते तिला लाभधारक असं म्हटलं जातं. सदर व्यक्तीची बँक आणि संस्थेची बँक यांच्यामध्ये मध्यस्थ असतात. मग या सेवेच्या लाभधारकाला विविध नमुन्यामध्ये अर्ज करावा लागतो. म्हणजे ज्या ग्राहकाला डेबिट क्लिअरिंग सुविधा घ्यायची असेल त्या ग्राहकाला बँकेमध्ये अर्ज करावा लागतो आणि या सेवेची मागणी करून घ्यायची असते. मग या सेवेमुळे अतिशय जलद गतीने पैसे पाठवणे तर होतच असते. मग या व्यतिरिक्त अजून कोणकोणते फायदे आहेत? मग ECSमुळे वेळ, पैसा, श्रम या सर्वांची बचत होते आणि पैसे पाठविण्याचे जे दस्तऐवज आहेत ती दस्तऐवजे हरवण्याची किंवा गहाळ होण्याची जोखीम यामध्ये अजिबात नसते. ग्राहकाला वेळेवर सेवा देता येते, वेळेवर त्याचे देयक जे आहेत ते भरले जातात. ग्राहकाला बँकेमध्ये वारंवार हेलपाटे मारावं लागत नाहीत. बँकेमध्ये तासनतास रांगेत उभं राहण्याची त्याला गरज नसते. म्हणजे अशा प्रकारे ECSमुळे जे आहेत ग्राहकाला अनेक फायदे यामध्ये मिळालेले आहेत. मग आता RTGS आणि NEFT या ज्या पद्धती आहेत रिझर्व्ह बँकेने एका बँकेच्या खात्यावरून दुसऱ्या बँकेच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी हे पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे ज्या शाखा कोअर बँकिंगच्या माध्यमातून एकमेकांना जोडलेल्या असतील त्या शाखांमध्ये RTGS आणि NEFT याद्वारे पैसे हस्तांतरण करणे जे आहे ते अतिशय सुलभ झालेले आहे. पैसे हस्तांतरण करण्यासाठी एक कुशल, सुरक्षित आणि किफायतशीर अविश्वसनीय अशी प्रणाली म्हणजे NEFT होय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर होय, ज्यामध्ये एक बँक त्या बँकेच्या खातेदारास इतर बँकांच्या खात्यामध्ये विनाविलंब पैसे पाठवू शकतात. RTGS आणि NEFT सारख्या अत्याधुनिक सुविधा केवळ खाजगी राष्ट्रीयकृत बँका यांच्यासह सदस्य बँकांना सुद्धा वापरता येतात. विनाविलंब पैसे पाठविणे हे महत्त्वाचं वैशिष्ट्य RTGS आणि NEFT या सुविधांचं आहे.
त्यामुळे बँकांना आपल्या ग्राहकाचे पैसे दुसऱ्या ग्राहकास किंवा दुसऱ्या ग्राहकाच्या खात्यात अतिशय जलद गतीनं, अतिशय सुलभ पद्धतीनं पाठवणं शक्य झालेलं आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्यानं पैसे पाठवण्याच्या सुविधा ह्या अतिशय लोकप्रिय झालेल्या आहेत. RTGS आणि NEFT या दोन्ही माध्यमातून पैसे पाठवणं जे आहे त्यासाठी लागणारा मोबदला किंवा शुल्क हे अतिशय माफक दरात आहे. RTGSनं पैसे पाठवायचे असेल तर 50 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत हे शुल्क जे आहेत प्रति व्यवहार शुल्क आकारलं जाऊ शकतं. आणि RTGS प्रणाली पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकाच्या खात्यातील रक्कम त्याच दिवशी लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होत असते. मग RTGS द्वारे पैसे जर ट्रान्सफर करायचे असतील तर त्याची किमान मर्यादा जी आहे ती 2 लाख रुपयापर्यंत आहे. म्हणजे कोणतीही व्यक्ती RTGS द्वारे 2 लाख किंवा 2 लाखापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती ट्रान्सफर करू शकते. आणि NEFT मार्फत मात्र 50,000ची मर्यादा घालून दिलेली आहे. NEFT द्वारे बँकाद्वारे ह्या मर्यादा ठरवलेल्या आहेत. म्हणजे बँकेवाईज ह्या मर्यादा NEFT साठी रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या आहे. पण जनरली सर्व बँकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपयापर्यंत आहे. म्हणजे यामध्ये भारतीय स्टेट बँक असेल तर या भारतीय स्टेट बँकमध्ये NEFTची मर्यादा जी आहे ती 2 लाखापर्यंत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं NEFT द्वारे आपण 50,000 पर्यंत रक्कम सहजपणे हस्तांतर करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. RTGS मुळे जे मोठे व्यवहार असतील 2 लाखापेक्षा किंवा 2 लाखापुढील जे व्यवहार आहेत त्या व्यवहारातील रक्कम जे आहेत ते आपण ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे RTGS ही रिझर्व्ह बँक इंडिया याद्वारे स्थापित केलेली इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण प्रणाली आहे. तसेच भारतामध्ये सर्वात वेगवान इंटर मनी ट्रान्सफर सुविधा आहे. RTGS मनी ट्रान्सफर करण्यासाठी ग्राहकांना ज्या बँक अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्या बँकेचा IFSC कोड, त्यानंतर खाते क्रमांक, बँकेचे नाव, खातेदाराचे नाव इत्यादी माहिती बँक त्या खातेदारांकडून घेत असते. याद्वारे पैसे हस्तांतरण करण्याची सुविधा केवळ देशांतर्गत बँक व्यवहारांसाठीच उपलब्ध आहे. म्हणजेच RTGS द्वारे फक्त देशांतर्गतच व्यवहार करता येतात. मात्र NEFT द्वारे आपण आंतरराष्ट्रीय व्यवहार सुद्धा करू शकतो. RTGS द्वारे एका वेळे निधी हस्तांतरण मर्यादा किमान 2 लाख रुपयापर्यंत आहे. आणि RTGS मध्ये पैसे हस्तांतरण करण्याची प्रमाणित वेळ जी आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळात प्रमाणित वेळ जी आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये सुट्टीचा दिवस सोडून तर त्याच कालावधीमध्ये RTGS करता येऊ शकत होतं. परंतु सध्याच्या काळात म्हणजे अतिशय अलीकडच्या काळामध्ये RTGSची सुविधा सुद्धा 24 तास देण्याची व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केलेली आहे. RTGS हस्तांतरणासाठी लागणारा शुल्क जे आहे 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येक हस्तांतरणासाठी किमान 30 रुपये आहेत. आणि 5 लाखापेक्षा मोठे व्यवहार असतील तर यामध्ये किमान 55 रुपये त्या ठिकाणी शुल्क लागते. अशा प्रकारे RTGS द्वारे पैसे हस्तांतरण करता येऊ शकतात. त्यानंतर NEFT मुळे देशभरात एका बँकेकडून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणं सुलभ आणि जलद झालेलं आहे. NEFT मुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरण करता येतात. NEFT मुळे
NFT ही सुविधा देशामध्ये 63,000 किंवा त्यापेक्षा जास्त बँकांद्वारे दिली जाणारी ही सुविधा आहे. NFT ही सुविधा नेपाळला देखील पुरवलेली आहे. म्हणजे NFT निधी हस्तांतरण करण्याची वेळ ही RTGS प्रमाणे ठराविक वेळेत नसते. म्हणजे NFT ही सुविधा जी आहे ती 24 तास उपलब्ध असते. लाभार्थीला आपल्या खात्यामध्ये म्हणजे दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम 2 तासाच्या आत लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होत असते. आणि ही मर्यादा जी आहे, पैसे हस्तांतरणाची मर्यादा जी आहे ती प्रति व्यवहार जे आहेत म्हणजे 50,000पर्यंत ते व्यवहार करू शकतात. 50,000पर्यंत पैसे ट्रान्सफर जे आहेत NFT मध्ये होऊ शकतात. NFT ची वेळ ही सुरुवातीच्या काळात ही बँकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच होती, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सध्या ती वेळ जी आहे ती पूर्णतः 24 तास केलेला आहे. NFT व्यवहार एका खात्यातून लाभार्थी म्हणजे त्याला आपण बेनिफिशियरी असं म्हणतो, पैसे पाठवण्यापासून तर निधी हस्तांतरण करण्यासाठी तपशिलासह फॉर्म म्हणजे त्यामध्ये खाते क्रमांक, खातेदाराचं नाव, IFSC कोड, हस्तांतरित रक्कम, खातेदार प्रकार इत्यादी सर्व माहिती जी आहेत ती त्या तपशील फॉर्ममध्ये भरणं गरजेचं असते. आणि हा फॉर्म बँकेमध्ये NFT ज्या ठिकाणी करावायचा आहे त्या ठिकाणी उपलब्ध असतो. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवांचा वापर करून सुद्धा ऑनलाईन देखील सुद्धा NFT ची सुविधा जी आहे ती मिळवता येते. NFT मध्ये आकारलं जाणारं जे शुल्क आहे तर ते प्रति व्यवहार 1 लाखापर्यंत जे आहेत ते फक्त 5 रुपयापर्यंत असू शकतं आणि त्यामध्ये सेवा कर जे आहेत ते वेगळे असू शकतात. 1 लाखापेक्षा जास्त आणि 2 लाखापेक्षा कमी व्यवहार असेल तर ते शुल्क जे आहेत ते 15 रुपयापर्यंत असू शकतं आणि 2 लाखापेक्षा जर मोठा व्यवहार असेल तर त्याचं शुल्क जे आहे ते 25 रुपयापेक्षा जास्त असतं आणि त्यामध्ये सेवा करही आकारला जातो. बँकेच्या शाखेमध्ये जाऊन RTGS आणि NFT द्वारे जर फंड ट्रान्सफर करायचा असेल तर सुरुवातीला त्यांचा तपशीलवार फॉर्म जो आहे तो भरून द्यावा लागतो आणि तो भरून दिल्यानंतर ज्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करावायचे आहेत त्या खात्याचा IFSC कोड, MICR कोड हे कोड आणि बँकेचे खाते क्रमांक ग्राहकानं बँकेला देणं आवश्यक असतं. त्यानंतर हा तपशीलवार फॉर्म भरून दिल्यानंतर बँक ज्या आहेत ती RTGS द्वारे किंवा NFT द्वारे ग्राहकाचे पैसे दुसऱ्या शाखेमध्ये वर्ग करत असते. आता ही सुविधा जर इंटरनेटद्वारे किंवा मोबाईलच्या माध्यमातून जर घ्यायची असेल तर प्रत्येक बँकेनं त्यांचं स्वतःचं ॲप डेव्हलप केलेलं आहे. मग त्या ॲपमधूनही या सुविधेद्वारे आपण स्वतः पैसे पाठवू शकतो. मग उदाहरणार्थ महाराष्ट्र बँक तर महाबँक ॲप जर आपण बघितलं त्यामध्ये आपल्याला या सर्व सुविधा ज्या आहेत फंड ट्रान्सफर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मग त्यामध्ये आपण यथोचित माहिती भरून सहजपणे ज्या आहेत दुसऱ्या खात्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी ग्राहकाचे पैसे जे आहेत ते सहजपणे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे RTGS द्वारे आणि NFT द्वारे आपण निधी हस्तांतरण सहजपणे करू शकतो आणि ते अतिशय जलद गतीने करू शकतो. आता RTGS आणि NFT द्वारे फंड ट्रान्सफर करत असताना यामध्ये जे केलं जाणारं कम्युनिकेशन आहे हे फायनान्शियल कम्युनिकेशन जे आहेत ते ज्या संस्थेद्वारे केलं जातं त्या संस्थेला स्विफ्ट असं म्हटलं जातं. सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन ही सुविधा जगामध्ये 15 देशामध्ये 239 किंवा त्यापेक्षा जास्त बँका ज्या आहेत 1973 पासून वापरतात. सध्या त्यामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. या संस्थेच्या स्थापनेचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे बँक उद्योगातील वाढत्या दूरसंज्ञापनाच्या वापरासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर
एकात्मिक प्रक्रिया व हस्तांतरण पद्धती निर्माण करणे हा आहे. ही एक सहकारी संस्था आहे. ही नफा न कमावणारी संस्था आहे. ही संस्था बेल्जियमच्या कायद्याअंतर्गत निर्माण झालेल्या आहेत आणि या संस्थेचं मुख्य कार्यालय जे आहेत ते ब्रुसेल्स येथे आहेत. मग स्विफ्ट ही संस्था जी आहेत या संस्थेचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही संस्था दिवसातील 24 तास चालणारी व्यवस्था आहे. जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये त्वरित वित्तीय संदेश पाठवण्याचं काम ही संस्था करत असते. आंतरबँक व्यवहारांचे सर्व संदेश जे आहेत ते प्रमाणित करून हे संदेश पाठवण्याचं काम ही संस्था करत असते. मग सध्या या संस्थेमध्ये प्रमाणित संदेशांचे 400 प्रकार उपलब्ध आहेत. म्हणजे या संस्थेमार्फतच ते संदेशवान होऊ शकतं. सर्व संदेशांना पोहोच दिली जाते, म्हणजे ॲक्नॉलेजमेंट दिलं जातं. म्हणजे तो संदेश स्वीकार्य आहे किंवा अस्वीकार्य आहेत याचा तपशील जो आहे तो ही संस्था देत असते. आणि या संस्थेकडे दिले जाणारे जे वित्तीय कम्युनिकेशन जे आहे, वित्तीय संदेश आहेत, मॅसेजेस आहेत, हे संपूर्ण मॅसेज जे आहेत ते गोपनीय ठेवले जातात. ते कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस दिले जात नाही. आणि ही संस्था सर्व अधिकृत संदेशांचे वेळेवर वितरण करत असते. म्हणूनच RTGS आणि NFT द्वारे लवकरात लवकर निधीचे हस्तांतरण होत असते. मग स्विफ्टमध्ये संदेशवहनाचा खर्च सुद्धा गृहीत धरलेला असतो. तो खर्च जो आहे तो NFT आणि RTGS जे आहेत त्यामध्ये समाविष्ट केलेला असतो. मग आता स्विफ्टद्वारे दिले जाणारे जे संदेश आहेत त्या संदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारचे संदेश असतात, म्हणजे ग्राहक हस्तांतरण धनादेश, त्याच पद्धतीने वित्तीय हस्तांतरण असेल, जमा व रोख रक्कम असेल, त्यानंतर प्रवासी धनादेश असेल, सिक्युरिटीज असतील, प्रतिभूती असेल, डिबेंचर्स असतील, तर या संदर्भात असणारे जे मॅसेजेस आहेत ते सर्व मॅसेज जे आहेत त्या मॅसेजचा समावेश जो आहे तो या स्विफ्ट संस्थेअंतर्गत येत असतो. आता स्विफ्टमधील सुरक्षितता कशी आहे, तर यामध्ये नेटवर्कचा वापर जो आहे तो अनधिकृतरित्या तसेच चुकीचे संदेशवहन किंवा गुप्ततेचा भंग, भ्रष्टाचार या दृष्टिकोनातून जे आहेत या संस्थेला सुरक्षितता दिलेली आहे. म्हणजे यामध्ये इंटरनेटचा अनधिकृत वापर होऊ शकत नाही, चुकीचे संदेश त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, गोपनीयतेचा भंग यामध्ये होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे स्विफ्टसाठी जे आहेत यामध्ये संरक्षण दिलेले दिसून येतं. यानंतर पुढची सुविधा जी आहे ती म्हणजे तात्काळ भरणा सेवा, की तिला आपण IMPS असं म्हणतो. मग IMPS म्हणजे इमिडिएटली पेमेंट सर्व्हिसेस. ही सेवा भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक इंडिया यांचे तात्कालिक डेप्युटी गव्हर्नर जे आहे श्यामला गोपीनाथ यांनी 22 नोव्हेंबर 2010 रोजी दिलेला आहे. म्हणजे सार्वजनिकरित्या ही सेवा त्यांनी सुरू केलेली आहे. आणि या सेवेचे व्यवस्थापन जे आहे ते NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारे चालते. मग तत्पर भरणा सेवा ही सुविधा जी आहे म्हणजेच इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस ज्या आहेत किंवा IMPS ही जी आहेत ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तात्काळ पैसे भरता यावेत यासाठी बनवलेली भारतीय बँक पद्धती आहे, भारतीय बँक प्रणालीतील एक पद्धती आहे किंवा एक सुविधा आहे. या सेवेचा वापर करून मोबाईलद्वारे छोट्या मोठ्या रकमा ज्या आहेत त्या सहजपणे दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पाठवता येतात. 50 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत अवघ्या काही मिनिटांमध्ये यामध्ये फंड ट्रान्सफर केला जाऊ शकतो. इमिडिएट पेमेंट सर्व्हिस म्हणजेच हे सुद्धा एक RTGS सारखाच एक प्रकार आहे, परंतु ही सुविधा जी आहे ती 24 तास सुरू असते. बँक ग्राहक
2 लाखापर्यंतची रक्कम कोणत्याही क्षणी मोबाईलद्वारे बँकेचे ॲप वापरून जे आहेत सहजपणे पाठवू शकतो. म्हणजे IMPS या सुविधेचा वापर जो आहे मोबाईलद्वारे अगदी सहजपणे करता येतो. सन 2010 पासून IMPS ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत आपल्याला पुरवली जाते. पैसे पाठवण्याच्या पद्धतीमध्ये आत्तापर्यंत आपण मेल ट्रान्सफर, बँकर चेक, चेक ट्रंकेशन सिस्टीम, टेलिग्राफिक ट्रान्सफर या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास केला. त्याच पद्धतीनं आधुनिक पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरमध्ये RTGS, NEFT, IMPS या आधुनिक पद्धतींचा ही आपण अभ्यास केलेला आहे.